ब्रह्मांड नायक संचारेश्वर श्री स्वामी समर्थ हे प्रज्ञापुरी येथे आले तेव्हा प्रज्ञापूर तथा अक्कलकोटमध्ये श्रीमंत मालोजी राजे हे अधिकारावर होते. त्यांची आणि श्री स्वामी समर्थांची औपचारिक भेट झालेली होती, परंतु श्रीमंत मालोजी राजांना श्री स्वामी समर्थांबद्दल फारसे कुतूहल वाटत नव्हते. श्रीमंत मालोजी राजांचे कारभारी चिंतोपंत टोळ हे दरबारात आले असताना महाराजांनी त्यांच्याकडे पाहत विचारले, काय म्हणतात तुमचे ते साधूबुवा? तेव्हा अतिशय नम्रपणाने चिंतोपंत टोळ म्हणाले, महाराज ते साधे सुधे साधू नाहीत बरं, ते महान अवतारी पुरुष ब्रह्मांड नायक आहेत. त्यांचे ते बोल ऐकताच श्रीमंत मालोजी राजे मात्र खो 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 हसू लागले व म्हणाले, जर ते ब्रह्मांड नायक अवतारी पुरुष असतील तर ते ह्या दरबारामध्ये आम्हाला दर्शन देतील. श्रीमंत मालोजी राजाचे वाक्य संपते तोच कडक बंदोबस्त असलेल्या त्या चिरेबंदी वाड्यामध्ये साक्षात ब्रह्मांड नायक संचारेश्वर श्री स्वामी समर्थ प्रगट झाले. त्यांचे ते तेजपुंज आजानुबाहू स्वरूप पाहून तेथे उपस्थित असलेले सर्वच अक्षरशः दिपून गेले. कारभारी चिंतोपंत टोळ मात्र श्री स्वामी समर्थांपुढे नतमस्तक झाले आणि श्रीमंत मालोजी राजांनी तर साष्टांग श्री स्वामी समर्थांपुढे दंडवत घातले.